रावसाहेबांनी काय दिलं म्हणलं? अच्छा ते हा पाण्याचा मोठा टिप दिलता. हा हे आहे. अरे काय सकाळी सकाळी आहे राज घेऊन बसली हा? करून जरा दम्मान. हा म्हणे दम्मान. आधी दिवस कमी राहिलेत आणि लग्नाच्या आधीचे दिवस पटपट जातेत. हा ते बी आहे गड्या. राजकुमारीजी राजकुमारीजी बाकी काही म्हणा, पाहुणे का आपने बहुत भारी से किया. वो स्वागत म्हणतो मी. Gopu, Nana said that you took care of our relatives very well. oh, thank you, Nana. नाना मला लग्नात आहे ना आलिया भट्टने जशी साडी घातली होती ना तशी घेऊन द्या. हा हा घेऊ ना मग. Gopu, Mangal is talking about Alia Bhatt. Is that the same actress I have heard from Majan? Yes, yes. She want a sari, same like Alia. Nice, Mangal. थँक्यू. Gopu, I'll be wearing sari in my wedding. Yes, nice. राजकुमारीजी काय म्हणले? ते हे लय जोरदार तयारी चालू आहे ना ते. आहे ना? काजू अच्छा दिना. आत्ताच टाकलाय नाना. एवढ्या उशिरा? हा दूध फाटलं होतं ना, मग दूध घेऊन आले आणि पहिल्यांदा राजकुमारींना कापी करून दिली आणि मग आपल्या समदांना चहा टाकला. रात्री दूध तापवलं ना शिलकनात वा? नाही ना, पाहुण्यांच्या गडबडीत राहूनच गेलं. वाहून गेलं? आता काय वाहून गेलं? अगं रात्री दूध तापवायचं राहिलं असं म्हणली ती. राहून गेलं? हा आता राहिलं ना. नाना मी आले चहा घेऊन. तरी मी हिला रातच्याला सांगितलं होतं बर का. आता दूध फाटलं म्हणजे काहीतरी वाईट साईट ऐकायला येऊ नये बाई. काय म्हणली? तू तोंड म्हणजे नार्या, कधी नीट बोलतच नाही. आता सहजच बोलले म्या. सासूबाई काय म्हणली हो ही? ती म्हणली काहीतरी वाईट ऐकायला मिळन. अगं काय म्हणावं काय तुला? हा सकाळ सकाळ जरा नीट बोलत जाय ना. का उचलली जीभाना लावली टाळाला. अरे शांत राह ना भाऊ जरा. They are always calling with each other. काय म्हणलं राजकुमारी? त्या म्हणले की त्या कायम एकमेकांसंग भांडत असते. पाहिलं राजकुमारींना पण कळलं. हिला कधीतरी शांत राहायचा ना भाऊ. मंगलचं लग्न जमलं भाऊसाहेब जामकरच्या पोरा संग. काय भाऊसाहेब मला बोलले नाहीत. परवाच आम्ही वावरात भेटलो होतो. मला पक्क कळलंय ना. मंगलचं लग्न? अहो तुम्ही असं भलता सलता विचार नका ना करू. मान्य आहे त्याने आपल्या पोरीच्या लग्नाला ऐन वेळेस नकार दिला म्हणून आपण ऐन मागचं कशाला उकरून काढायचं. आपलं समजा व्यवस्थित चाललंय ना आता. असं कसं सोडून द्यायचं? जुन्या गोष्टी जाऊ द्या हो. त्या नानांना दारात बोलवलं, भारूड ठेवून आपला अपमान केला. त्यांनी आपल्या जखमेवर मीठ चोळलंय. त्यांना पाटील काय ते दाखविलं नाही ना. ते अजून काड्या करायला कमी करायचे नाही.
त्यांच्या मनात असंच होतं असं थोडी आहे. ते बोलले ना नंतरून चुकून झालं म्हणून. यायला तुला काय आहे का नाही? तुझ्या पोरी संघ लग्नाला हा म्हणून ऐन वेळी तू नाही म्हणला आणि आता तू म्हणती वाद उकरून काढू नका. इथं पाटलाची इज्जत आहे का नाही काही? पण कारण नसताना काय भांडायचं? काय झालं? त्या नाण्यानं माझ्या पोरीसाठी मला वनवन हिंडायला लावलं. आता त्याला बी हो त्रास झालाच पाहिजे. मॅरिया, राहुल असे शाहरुख खान वाणी कमिंग असे घोड्यावर आहे. तिकडक 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 तिकडक. आणि म्या अशी साडी नेशीन, दाग दागिने घालीन, हिरोईन वाणी. मग मी अशी तिकडे गॅलरी धावत जाईल. तो मला बघीन, मी त्याला बघीन. तो मला बघीन, मी त्याला बघीन. मग मी लाजीन. मग तो मी अशी मंडपात वाट बघीन. मग मी अशी हळू 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 त्याच्या समोर जाईन. तो मला म्हणीन हे 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 शिमरन. मी त्याला म्हणेन हे हे राहुल. यू कळिंग ना? नॉट कळिंग? हायला मग इंग्रजी कमी व्हायला लागलं काय नो? Uncle, I'm sorry. I don't understand. हायला आता काय करावं? थांबा हा. हे गोपे दादा इकडे ये. अरे ये ना. ये ना मॅरियाला सांग ना की राहुलला असं घोड्यावर येणार आहे आणि म्या ना अशी अंगभर दागिने घालणार आहे. ते सांग ना त्यांना. मॅरियाला? हा, आम्ही दोघी फ्रेंड आहे नाही का मॅरिया? फ्रेंड. Oh, yeah, friends. पाहिलं? आणि त्यांना ना हे पण सांग ना की आपल्याकडं नवरदेवाचे पाहुणे येतात. ते तिकडचे आणि आपण इकडचे. कायला? कायला म्हणजे? अरे तिला सगळं माहित पाहिजे ना. Maria, in our wedding, there are people divided in two parties. One from groom side and other from bride side. Oh God. It means in my wedding there must be two parties. And everyone is from Madan's side. Gopu, you must be there from my side, please. Yes. Thank you. सांगितलं का मॅरियाला? हा सांगितलं की. मग काय म्हणल्या? हा भारी भारी म्हणल्या. हा आणि हे पण सांगितलं का की राहुल घोड्यावर बसून येणार आहे असं? हा सांगितलं. मग तू राहुल हे नाव का म्हणून घेतलं? ते ते आमचं इंग्लिश जरा वेगळं आहे. हा असं. अजून काय काय सांगायचंय? हा माहिती का असं ना आम्ही सोबत येणार. हा आईला जसजसे दिवस चालले तस तसं मदनसाठीचा खड्डा आणखी मोठा होत चाललाय. आता कुठलं नवीन संकट येतंय काय माहिती. आज कस काय वाट चुकलं म्हणायचं पाटील? अहो त्यांना सवड कुठली? हा तसंच म्हणा, पण कोणी चुकायला लागलं का मगच आमची वाट चुकते. काय झालं? तेच सांगायला आलोय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? हाय की पाटील.
हा मग कमी तर नाही ना झाला. अहो कसं आहे पाटील, तुम्ही गावचं पाटील, त्यात आमचं नशीब लई चांगलं. अहो आपलं शेताला बांधायला बांध आहे. हा तेच विचार करा. आजवर ज्यांची बांधाला बांध आहेत त्यांच्यात भांडणं झाली, बरोबर आहे की नाही? पण आपलं कधी काही नाही झालं. कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा तुमच्यावर आहे. विषयच नाही, तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे आपल्याकडं. मग शब्द टाकायच्या आधी विचारायला पाहिजे होतं गड्या. अहो पाटील, असं कोड्यात बोलण्यापेक्षा काय ते इसकटून सांगा बरं. सरळ सांगायचं म्हणजे तुम्ही नाण्या हिंगणकरांच्या पोरी संग लग्न जमवून चूक केली. अहो असं काय म्हणताय पाटील? हो पोरगी तर लय चांगली आहे. वय की नाही रे राहुल्या? हा वय बेस्ट आहे. मी कुठं वाईट म्हटलं? पोरगी तर चांगली आहे, पण तो नाण्या हिंगणकर कसा आहे माहिती आहे ना? व हे काय? अरे पाटलाचं आणि नानाचं वाकडे, तेव्हा त्यांच्या पोटात दुखणारच. वाटलंच होतं मला. तुम्हाला असं वाटल नानाचं मग वाकडा आहे म्हणून सांगतोय. नाही नाही पाटील, तसं काही नाही. तसं बेसं काय असू द्या, पण खरं सांगायचं ते मग काम आहे. नाण्याचं सोडा, पण त्या नाण्याची पोरं कशी आहेत माहिती आहे ना तुम्हाला? ते मोठं राजकारणात असते आणि धाकटं कार्ट गावात भपाऱ्या मारत फिरते. मदन दादा तसे नाहीत. अहो पाटील, पोरग हे जाऊ द्या ना. मला कळतं तेवढं, पण कसं आहे, त्या नानानं सुरुवातीला माझ्या पोरीला होकार दिला आणि ऐन टायमाला दगा दिला. तुमच्या बाबतीत असं होणे म्हणजे झालं. अहो पाटील, आता सुपारी फुटली या, तसं ही आमची पोराची बाजू. वाटलंच होतं असं म्हणताल, पण ती इंग्लंडची राजकुमारी आल्यापासून त्यांचा लय माज वाढलाय. तुम्ही सांगा काय संबंध होता? कारण नसताना माझ्यावर केस टाकली. म्हणजे बघा, जे ठरवायचं आहे ते ठरवा. जे माझ्या मनाला वाटलं, जे माझ्या संग झालं ते तुमच्या संग नको व्हायला. येतो मी. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी करावं लागल राव. अहो काय करावं लागेल? आता तर सुपारी बी फोडली. अरे पाटलासारखा माणूस बोलतोय म्हणजे काहीतरी विचार करावाच लागेल ना. विचार करायचा? कसला विचार करायचा? गप राय ना, ते एक हॉपगाडीत ठेवून दिल. आयला एवढ्या पोरी पाहिल्या, एक हा म्हणत नव्हती. आता इकडे जमलं तर म्हणे असं गप पडून राहायचं. येतो मी. आई, याला काय अर्थ आहे राव? मदन दादा किती मोठे आहेत, हिंगण रत्न, आणि बाबा लग्न मोडण्याचा विचार करू राहिले. अरे तसं काय बी होणार नाही. तसं नाही. पाटलांना नानाने होकार पण कळलेला नव्हता, तरी पाटलांनी आख्या गावात केलं तर लग्न ठरलं म्हणून. जेव्हा नानाने नकार दिला तेव्हा पाटील म्हणतोय की नानाने लग्न ठरवून मोडलं. आख्या गावाला माहिती आहे. आणि अशा माणसावर भरोसा ठेवून बाबा लग्न मोडतील तर कसं चालणार आहे? अरे नाही रे माझ्या सोन्या, असं काय बी होणार नाही. बाबा ऐकणार आहेत का कोणाचं? ते काही नाही. जर लग्न मोडलं तर मी घर सोडून निघून जाईन. राहुल, ए राहुल, अरे लेकरा. काय बाई पोरग, मदन बी चांगला माणूस आहे, यांना बी काही कळतच नाही. का हो? मंगेन राहुल दादांची जोडी भारी दिसेल नाही का? बरे दिस. राहुल दादांना तर तुमचं लय कौतुक वाटत. तारास आहे. काही म्हणले का? लग्नात लय काम पडेल ना, त्याचाच तारास घ्यावा लागेल. त्यात काय तरास? काम काम वाटलं ना मग तरास वाटतो. असं
फोन घ्या ना. असं अहो इंग्लंडच्या राणी बिनीचा असायचा. काजू तुला लईच काळजी वा. घे तू घे 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 घे. मदन दादा, अहो कसं सांगाव तुम्हाला. अहो इकडे घरी लग्न मोडायचा विचार सुरू आहे. अहो तो पाटील येऊन गेला घरी बोलून. म्हणी नाना हिंगणकरांचं कुटुंब दगाबाज आहे. आणि मदन दादा तू तर एक नंबरचा तापड आहे असं म्हणित येऊ. ऐन वेळेला त्यांनी पाटलाच्या पुढील नाही म्हटले होते. आणि पाटील म्हणे त्या घरची पुरगी करू नका. आणि आता त्या पाटलाचं ऐकून बाबा पण लग्न मोडायचं म्हणतात. मदन दादा अहो काय करावं काही कळत नाही मला. दादा आवाजाला काय झालं तुमच्या? अयो दुसरा लागला का काही? हायला हिला रडायला काय झालं? ए काय झालं? काय कळलं? हॅलो 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 काय झालं? अगं बोल की काय झालं? काजू ए काजू ए काजू. ए काजू काजू ए काजू. खरं मदन काय बोलला पुरीला? काहून रडू राहिली ती? मी काय नाही बोललो. आता कोणाचा तरी फोन आला होता. फोनवर बोलली रडायला लागली. ए काजू काय झालं सांग ना, काहून रडू राहिली? राहुल दादांचा फोन आलता. तुम्ही बोलणं जमणार नाही. राहुलचं काय? ए मग गप आहे. काजू असं जर बोलली तर कसं कळन? नीट बोल की जरा. राहुल दादांच्या घरात लग्न मोडण्याचा विषय सुरू आहे. ए यार पण झालं तरी काय? अहो नाना पाटलानं त्यांच्या घरात सांगितलं की ते नाना हिंगणकरांचं कुटुंब एक नंबरचं दगाबाज कुटुंब आहे. आणि ऐनवेळी पाटलाच्या मुलीला नाही म्हणून तुम्ही दगाबाजी केली. तेव्हा अशी सोयरी करू नका असं म्हणलेत. आणि राहुल दादांचं वडील बी लग्न मोडण्याचं म्हणतायत. याला काय अर्थ आहे राव? राहुल अरे काय झालं तरी काय? हा त्या दोघी अशा का म्हणून रडू राहिलेत? अरे ते राहुलच्या घरात लग्न मोडायचा विचार सुरू आहे. काय? अगं बाई आता कसं होईल? एक तर पोरीची जात आणि त्या सुपारी फुटलेली. ए अरे गप ना भाऊ. Gopu, what happened? Why they're crying? You know that guy Rahul? Yes. There was discussion of calling off the wedding at his place. What? Yes. But why? Everything's okay? There is misunderstanding. Madan, you have to do something. अहो राजकुमारी काहीतरी म्हणतात वाटतं. पण मग ऐका काहीतरी मग इकडं बघा. Madan, I don't know what Kajal is saying, but I think we both are saying the same thing.
करा ना काहीतरी. हा हा करतो करतो. आय डू. हे बरं झालं, लग्न बी मोडते आणि आपल्याला काही करावं लागलं नाही.